नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हर्षल कदम यांना अखेर इथलं तिकीट जाहीर झालं. ही घटना तशी अनपेक्षित आहे, कारण तिथं सत्यजित पाटणकर आशा बाळगून होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आपल्याला तिकीट मिळेल, परंतु आता तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झालेली आहे. आणि महाविकास आघाडीचे कोटे किंवा त्यांची जागांचे ॲडजस्टमेंट यातून हे असं झालेलं आहे. आता यात बदल होईल किंवा नाही हे पुढच्या 4 दिवसात आपल्याला कळेल. अर्ज मागं घेण्याच्या दिवसापर्यंत ह्या प्रोसेस चालू राहतील आणि त्यामुळेच पाटणकरांना आशा असेल, परंतु मला तशी शक्यता कमी वाटते, कारण इथलं तिकीट बदललं जाईल किंवा काय. पाटण विधानसभेसाठी हर्षल कदम यांना तिकीट देताना उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत पक्षाचे त्यांचे नेते प्रवक्ते यांनी नेमकं कुठला अभ्यास केला, पाटणचा भौगोलिक किंवा सामाजिक अभ्यास केला की तिथलं आपलं संघटन किती आहे किंवा आपली ताकद नेमकी तिथं किती आहे आणि आपल्या मदतीला तिथं कोण कोण येऊ शकतं. कारण हा मतदारसंघ आहे तो शंभूराज देसाई जे की जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांची ताकद तिथं खूप मोठी आहे. आणि विरोधात जे 3 नेते आहेत, मग सत्यजित पाटणकर आहेत, हर्षल कदम आहेत, काँग्रेसचे नरेश देसाई आहेत आणि हे तिघेही महाविकास आघाडीचे घटक आहेत. आता हे तिघांची मोट बांधणे हे हर्षल कदम यांच्यापुढं मोठं आव्हान असणार आहे. जर सत्यजित पाटणकर यांना राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं असतं तर हर्षल कदम यांनी काय पावलं उचलली असते? त्यांनी सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा दिला असता का? तर मला असं वाटतंय की दिला नसता पाठिंबा त्यांनी. आणि त्यामुळे सत्यजित पाटणकर पण या वेळेला अपक्ष उभे राहतील अशी जास्त शक्यता मला वाटते. मुळात उद्धव ठाकरे हे हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे राजकीय नेते आहेत. त्यांना मुंबईच्या बाहेरचा जास्त राजकारणाचा फारसा अभ्यास नाही. हे आपल्याला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेलाच समजून चुकलं होतं, कारण मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या घटना घडत असताना त्यांनी ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्रात कधीही पाऊल टाकलं नाही. त्यांनीच काय, त्यांचे सुपुत्र ज्यांना काही त्यांची कॅपॅसिटी नसताना त्यांना मंत्री करण्यात आलं, आदित्य ठाकरेंना, आणि हे दोघेही एका मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वावरत होते. आणि मुंबई किंवा जास्तीत जास्त कोकण या पलीकडे त्यांचं कधी लक्ष गेलं नाही. हे तिथं मातोश्री किंवा त्यांच्या घरात बसूनच सगळा कारभार करत होते आणि सगळं जे काय संजय राऊत म्हणतील त्या पद्धतीनंच ते ऐकत गेले. आता इथं संजय राऊत यांना दोष देताना ते शरद पवारांचं ऐकतात असं आपण म्हणतो, परंतु संजय राऊत जे निर्णय घेतात ते उद्धव ठाकरेंना बांधील असतात, कारण बाहेरच्या महाराष्ट्रात जे काही घडतंय त्यांना कळत नाही. गेल्या लोकसभेचं उदाहरण घ्या तुम्ही, म्हणजे हे पाटण विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगतो. या महाविकास आघाडीतल्या जागांचे ॲडजस्टमेंट करताना नुसतं जागांवर अडून बसायचं, तिथले उमेदवार जिंकून येण्याची क्षमता किंवा त्यांच्याबद्दल लोकांच्यात वातावरण काय आहे, नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे, हे ऐकून घेण्याचा कधी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी कष्ट घेतले नाहीत. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सांगलीचं देता येईल. ह्या जागांच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगलीची जागा त्यांनी अट्टाहासानं घेतली. त्यात कोल्हापूरची किंवा हातकणंगल्याची जागा असेल किंवा आणखीन कुठल्या जागांच्या बदल्यामध्ये की पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला ही जागा पाहिजे, आणि तिथून शिवसेनेची कुठलाही संबंध नसणारा किंवा राजकारणात कुठलाही जास्त साधा सरपंच नसणारा चंद्रहार पाटील नावाचा पैलवान त्यांनी खासदारकीसाठी पुढे आणला आणि पुढं काय झालं हे इतिहास आपल्याला माहीत आहे. त्याच पद्धतीने विधानसभेलाही तशाच पद्धतीने पावले उचलली जात आहेत. पाटण हे त्यातलं एकच उदाहरण नाही, आणखीन काही उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील रामटेक असू द्यात, सोलापूर दक्षिण, त्याच्यानंतर श्रीगोंदा, या विधानसभा मतदारसंघातही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी असे निर्णय घेतलेले आहेत. आता या निर्णयांचाही परिणाम सांगलीसारखाच होणार आहे का? तर तशीच जास्त शक्यता आहे. पाटणमध्येही तशीच जास्त शक्यता मला वाटते.
कारण लोकसभेची जर बेरीज लक्षात घेतली तर इथं महाविकास आघाडीच्या दृष्टीनं वातावरण एकदम चांगलं होतं. लोकसभेला उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा शशिकांत शिंदे यांना इथं मतं थोडीफार का होईना पण जास्त मिळालेली होती. त्यामुळे शंभूराज देसाई यांच्यासाठी ही धोक्याची घंटा होती. आणि इथं जर सत्यजित पाटणकर यांना तिकीट मिळालं असतं आणि हे नरेश देसाई, हर्षल कदम हे तिघे एकत्र असते तर या विधानसभेला इथलं चित्र वेगळं दिसलं असतं. कारण या मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांची 60-70 हजार हक्काची मतं आहेत. हर्षल कदम यांची साधारण 20,000च्या आसपास किंवा नरेश देसाई काँग्रेसची मतं 20,000च्या आसपास मतं आहेत. या सर्व मतांच्या बेरजेवर इथलं चित्र महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसलं असतं. परंतु आता तसं होण्याची शक्यता खूपच कमी वाटते. हर्षल कदम हा संघर्षशील कार्यकर्ता आहे. हर्षल कदम यांचं उमेदीचं किंवा शिक्षण वगैरे बरंचसं मुंबईतच गेलेलं आहे. त्यांच्या घराला वडिलांपासून शिवसेनेची किंवा राजकारणाची परंपरा आहे आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं शिवसेनेशी संबंधित आहे पहिल्यापासून. गेल्या 10-20 वर्षापासून ते पाटणमध्ये कार्यरत आहेत आणि शंभूराज देसाई हेच त्यांनी आपल्या डोळ्यासमोर टार्गेट ठेवलेलं होतं. निवडणुकीचा विषय बघायचं म्हटलं तर त्याने त्यांच्या पद्धतीनं जे मूळची शिवसेना पाटणमध्ये आहेच. कारण पाटणमध्ये जे पाटणमधली जे मंडळी आहेत मुंबईला, ती बहुतांश मंडळी ही शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यांचा पक्ष शिवसेनाच आहे. याला अपवाद फक्त बाबुराव रामिष्टे किंवा अण्णासाहेब पाटील, नरेंद्र पाटील यांचा म्हणता येईल. त्यांचा शिवसेनेशी काय जास्त संबंध नव्हता. बाबुराव रामिष्टे आणि अण्णासाहेब पाटील हे तर फक्त कामगार चळवळीशीच संबंधित होते. त्यातले त्यात माथाडी कामगार जे सातारा जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून गेलेले आहेत. नरेंद्र पाटील आता राजकारणात आलेले आहेत आणि फडणवीसांची ते तळी उचलत आहेत हे आपण अनेकदा बघत असतो. हर्षल कदम यांनी इकडं बऱ्यापैकी संघटन बांधलेलं आहे आणि शंभूराज देसाई यांच्या विरोधात संघर्ष करताना आता गेल्याच महिन्यात जो मोर्चा वगैरे झाला किंवा आडवाआडवी झाली, मोर्चाला प्रतिमोर्चा शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी पुढं आणला आणि बरेच वादावादी तिथं झाले आणि थोडीशी त्यांनी वातावरण निर्मिती केली. परंतु ही वातावरण निर्मिती त्यांना विजयाकडे नेऊ शकत नाही. त्यांना बच्चूदादा उर्फ सत्यजित पाटणकर यांच्याशी मिळतं जुळतं किंवा त्यांना राजी करावं लागेल किंवा मग यदाकदाचित जर शरद पवारांनी हालचाली करून तिकीट बदललं आणि ही जागा आपल्या पदरात घेतली तर हर्षल कदम यांना सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा या तिरंगी लढतीत शंभूराज देसाई यांचा फायदा होण्याचीच जास्त शक्यता आहे. सत्यजित पाटणकर यांनी आपली संघटना किंवा राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघात जास्त प्रयत्न केलेत अशातला भाग नाही. इथं पहिल्यापासून त्यांचे वडील विक्रमसिंह पाटणकर यांचा गट पहिल्यापासून आहे आणि ते शरद पवारांशी संबंधित आहेत. पण सत्यजित पाटणकर यांनी विधानसभेच्या दृष्टीनं बऱ्यापैकी तयारी केलेली होती. आता एवढी तयारी केलेली असताना दिवशीचा घाट असू द्या, उर्लचा घाट असू द्या किंवा सडा वाघापूरचा घाट असू द्यात, हे घाट चढून उतरून त्यांना चांगलाच घाम फुटलेला आहे. आता या घामाचे मोल त्यांना मिळणार का हा खरा प्रश्न आहे. दुसरी एक गमतीची गोष्ट सांगायची म्हटलं तर सत्यजित पाटणकर यांनी लोकसभेच्या वेळेला श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांच्या नावाला विरोध केला होता, कडाडून विरोध केलेला होता आणि त्यांच्या जोडीला बाळासाहेब पाटील कराड उत्तरचे आमदार मिळालेले होते. आता पाटणचं तिकीट बदलल्यामुळं सगळ्यात जास्त आनंद श्रीनिवास पाटील, सारंग पाटील ह्या दोघांना असं मी म्हणत नाही, झाला असेल, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत आणि सोशल मीडियावर ते प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत की तिकीट कापलं, आता काय करणार. तिकीट जरी कापलेलं असलं तरी सत्यजित पाटणकर अजून आशेवर आहेत. शरद पवारांच्याकडून त्यांना आशा आहे. कदाचित पाटणमधून लोकसभेला आणखी ताकद लावली असती आणि आणखीन थोडी जास्त मतं मिळाली असती तर सत्यजित पाटणकर यांचा दावा खरा ठरला असता. परंतु ते यामध्ये उतरले नाहीत असं दिसतंय. तरी पण बघूया 29 तारखेपर्यंत काय घडतंय किंवा काय नाही.
बहुधा सत्यजित पाटणकर अपक्षच उभे राहण्याची जास्त शक्यता आहे. नमस्कार.